मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री सचिवांसाठी आयपॅड खरेदी केली जाणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय। गोपनीय माहिती बाहेर पडल्यास छडा लावला जाणार आहे। हिमाचल प्रदेश प्रमाणेच राज्यात सुद्धा ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलाय। राज्यात सध्या मंत्रिमंडळ बैठकीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठकीची विषयपत्रिका आणि प्रस्तावांच्या टिप्पणी मंत्री आणि संबंधित सचिवांना पाठवल्या जातात। पण हा तपशील माध्यमांपर्यंत पोहोचत असल्यानं आता ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सरकारची अनेक धोरणं प्रस्तावाच्या टिप्पणी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच प्रसिद्धी माध्यमांच्या हाती लागत असल्यामुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, ही ई कॅबिनेटचा जो मुद्दा आता उपस्थित होतोय त्याच्याद्वारे नेमकं काय होऊ शकतं? फडणवीसांनी याद्वारे नेमक्या काय आता उपाययोजना करण्याचं ठरवलेलं आहे ई कॅबिनेटच्या माध्यमातून? रिद्धी, मागेच फडणवीसांनी एकदा माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की राज्य मंत्रिमंडळाच्या खरं तर बैठक असते, मात्र त्याआधीच निर्णय काही प्रसिद्धी माध्यमात काढले जातात, माध्यमांसमोर मांडले जातात। ही बाब चुकीची असल्याचं त्यांनी त्यावेळी म्हणाले होते। आणि आता यासाठी कारभार गोपनीय ठेवण्यासाठी, कारण मंत्रिमंडळाचे काही महत्वपूर्ण निर्णय असतात, ते निर्णय कॅबिनेट बैठकीच्या आधी बाहेर जात असल्यानं आता निर्णय घेतलेला आहे की ही कॅबिनेट प्रणाली जी आहे ती सुरू केली जाणार। आता अशी प्रक्रिया आहे की ज्यावेळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक असते त्याच्या आदल्या दिवशी मंत्री आणि संबंधित सचिवांना एक टिप्पणी जी आहे ती पाठवली जाते। मात्र ही माहिती जी आहे ती बाहेर जात असल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीयता राहत नाही आणि याचमुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आणि सर्व जो कारभार यापुढचा कारभार असेल, कॅबिनेट असेल की कॅबिनेट असणार आहे, जेणेकरून जे निर्णय असतील ते त्याच वेळी ज्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत ते निर्णय समोर येतील त्याच वेळी सगळ्यांसमोर जातील। त्यामुळे एक महत्वपूर्ण निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं आपल्याला माहिती मिळते आणि त्यासाठी आयपॅड देखील खरेदी केलेली जाणार आहे। आणि जी महत्वाची जी माहिती असेल त्याची माहिती आधी मंत्र्यांना दिली जाईल, कॅबिनेटच्या आधी एक तासभर मंत्र्यांना दिली जाईल आणि याचमुळे कुठेतरी काही महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील त्याची माहिती गोपनीय राहील आणि त्याची सविस्तर चर्चा जी आहे ती मंत्रिमंडळ बैठकीत करता येईल यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।